नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. भारत देशाला सन 1947 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याच्या ध्येयपूर्तीमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. युवकांनी या क्षेत्रासाठी पुढे यावे असे आवाहन भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अजमेर सौंदाने येथील केंद्र सरकारच्या एकलव्य आदर्श निवासी विद्यालयातील अंतराळ विज्ञान प्रयोगशाळेच्या ऑनलाईन उद्घाटन प्रसंगी केले. केंद्र सरकारच्या जनजातीय कार्य मंत्रालय व भारत पेट्रोलियम महामंडळ लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने बागलाण तालुक्यातील अजमेर सौंदाने येथील विद्यालयामध्ये अंतराळ विज्ञान प्रयोगशाळेत ह्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य सुरेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी उत्साहाने ऑनलाईन उद्घाटन समारंभामध्ये सहभाग नोंदवला. यावेळी शिक्षक शंतनू जाधव, सुरेश पवार, गोविंद जोशी, रामलाल, विकास पवार आदींसह कर्मचारी आणि शिक्षक उपस्थित होते. देशभरातील 18 राज्यांतील 75 एकलव्य आदर्श निवासी विद्यालयात आधुनिक अंतराळ प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार असून महाराष्ट्रामध्ये बागलाण तालुक्यातील अजमेर सौंदाने, चनकापूर, मवेशी, देवाडा तसेच धारणी या 5 विद्यालयांचा समावेश आहे. 1200 कोटी रुपयांच्या दायित्व निधीतून या प्रकल्पाचा देशातील 50,000हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या मान्यतेने उभारण्यात आलेल्या या प्रयोगशाळांमध्ये उपग्रहाचे नमुने, प्रक्षेपणाच्या प्रतिकृती, दुर्बिणी, खगोलशास्त्राचे प्रदर्शन, सूक्ष्म उपग्रह तसेच विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित शिक्षणासाठी अत्याधुनिक साधनसामुग्री या निमित्ताने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. बागलाण तालुक्यातील अजमेर सौंदाने येथे उभारण्यात येणाऱ्या या प्रयोगशाळेच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्याची एक वेगळी ओळख या निमित्ताने होणार आहे. बागलाण तालुक्यातील अजमेर सौंदानेसह राज्यभरातील काही निवासी आश्रम शाळांचाही यामध्ये उल्लेख केलेला आहे. या निमित्ताने बागलाण तालुक्याची किंबहुना नाशिक जिल्ह्याची एक वेगळी ओळख साता समुद्रापार होणार आहे. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी पोपटराव देवरे, बागलाण. धन्यवाद.